नमस्कार. आषाढ महिना चालू आहे आणि आज आपण आखाड स्पेशल मस्त दम बिर्याणी झटपट घरच्या घरी कुकरमध्ये कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी सोपी बिर्याणीची रेसिपी आहे, झटपट बनणारी आहे. नवशिके असाल किंवा बॅचलर जरी असाल तरी बिर्याणी खायची इच्छा झाली तर अशी ही झटपट बनणारी बिर्याणी तुम्ही घरच्या घरी पटकन बनवू शकता. अगदी सुटसुटीत होते. तुम्ही पाहू शकता अगदी बाहेर हॉटेलमध्ये मिळते तशीच ही बनते. चविष्ट आहे, अगदी झटपट बनणारी आहे. चला तर मग वेळ न घालवता ही कशी बनवायची ते पाहूयात. तर आजची बिर्याणी आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत. इथे अर्धा किलो चिकन मी आणलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलं आहे 2 पाण्याने आणि निथळून घेतलेलं होतं. आता हे मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड आणि 1 चमचा आपण यामध्ये धनेपूड घालणार आहोत. सोबतच आपण यामध्ये मसालेही घालणार आहोत. 1 चमचा मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे. 1 चमचा आपण यामध्ये गरम मसाला घालणार आहोत. 1 चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे, स्किप झाला आहे तो व्हिडिओ माझ्याकडून. 1.5 चमचा आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आणि 1 चमचा साठवणीचा मसाला घालायचा आहे. इथे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे. साधारण मोठे 3 टेबलस्पून यामध्ये मी फेटलेलं घट्ट क्रीमीसर दही घालणार आहे. 1 चमचा आपण इथे तेल घालणार आहोत. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप घातलं तरीही चालेल. आता हे सगळे मसाले आपण चिकनला व्यवस्थित मॅरिनेट करून घेणार आहोत, कोट करून घेणार आहोत. चिकन यामध्ये व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले जेवढे चिकनला चांगले लागतील तेवढं चिकन छान मॅरिनेट होतं आणि आपल्या बिर्याणीला चव छान येते. तर आता हे छान लावून झालेलं आहे. अर्धा तास आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण हा तांदूळ जो आहे तोही भिजवून घेणार आहोत. तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. बिर्याणी राईस आहे हा. या जागी तुम्ही कोणताही प्रकारचा बिर्याणी राईस घेऊ शकता. तर हा बिर्याणी राईस आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता हा मी वाटीच्या प्रमाणात घेतलेला आहे. तर हा 2 वाटी बिर्याणी राईस आहे, म्हणजे साधारण 400 ते 450 ग्रॅम बिर्याणी राईस आहे. तर अर्धा किलोच्या प्रमाणात हा राईस आहे. हा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून ठेवणार आहोत आणि हा भिजत ठेवणार आहोत. तर सगळे दाणे या पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि व्यवस्थित हा तांदूळ भिजायला साईडला ठेवायचा. आता तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण बिर्याणीची पुढची प्रोसेस करून घेणार आहोत. तर कुकरमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल साधारण आपण इथे 2 पळी तेल घेतलेलं आहे. आपल्याला कांदा जो आहे तो छान तळून घ्यायचा आहे. तर इथे मी तेल गरम झालं आहे का बघण्यासाठी एक कांद्याचा छोटा तुकडा टाकलेला, तर तो छान तळला जातोय. तर आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालणार आहोत आणि कांदा आपल्याला छान क्रिस्पीसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर कांद्याला छान गोल्डन रंग येईपर्यंत आपण हा तळून घेणार आहोत. हा कांदा तळलेला आपण वरती लेअरिंगसाठी वापरणार आहोत. तर कांद्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हा तळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे आणि थोडासा अजून कांद्याला रंग आला की आपण हा काढून घेणार आहोत. जास्त कांदा करपवायचा नाही, नाहीतर मग तो बिर्याणीमध्ये त्याची चव बिघडू शकते. तर थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, आपण हा काढून घेणार आहोत. याच्यापेक्षा जास्त करायचं नाही, नाहीतर मग कांदा जास्त करपट लागतो. तर हा सगळा आपण कांदा यातून काढून घेतला की आता यामध्ये मी खडे गरम मसाले घालणार आहे. गरम मसाल्यांमध्ये मी मोठी इलायची, 3-4 लवंगा, 3-4 मिरी, दालचिनी आणि तमालपत्र घेतलेलं आहे. हे छान गरम मसाले आपण तेलावरती 1-2 मिनटं परतून घेणार आहोत आणि यामध्ये 1 चमचा मी जिरेही घालणार आहे. हे व्यवस्थित परतले गेले की आता मध्यम आकाराचे साधारण 3 कांदे मी उभे पातळ चिरून घेतलेले तेही घालणार आहे. तर कांदा आपल्याला छान आता मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. याच्यात छान रंग गोल्डन ब्राऊन आला पाहिजे. तर कांदा आपण लो फ्लेमवरती छान असा हा तळून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. कांदा आपल्याला लवकर शिजावा वाटत असेल तर यामध्ये तुम्ही या स्टेजला मीठही घालू शकता. तर आता एक साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग हळूहळू बदलायला लागलेला आहे आणि हा थोडा शिजलाही गेलेला आहे. तर आपण अजून 1-2 मिनटं कांदा हा असा छान शिजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता कांद्याचा आता रंगही बदललेला आहे आणि कांदा थोडासा छान शिजलाही गेलेला आहे. तर आपल्याला हा कांदा छान शिजवून घ्यायचा आहे. हा कांदा व्यवस्थित शिजला की यामध्ये आता मी 2 टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालणार आहे. तर इथे आपण साधारण 3 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 टोमॅटोचा वापर केलेला आहे. तर हे वजनी म्हणाल तर साधारण 300 ते 350 ग्रॅम दोन्ही मिळून भरतात. तर आपल्याला जास्त मसाला ग्रेव्ही करायची नाही आहे, त्यामुळे आपण एवढ्याच कांदा आणि टोमॅटोचा वापर केला आहे. आता हे पटकन शिजावेत म्हणून इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित हलवून घेणार आहोत. तर एक 2 ते 3 मिनटात टोमॅटो छान मॅश होतो आणि छान मऊसूत शिजला जातो.
तर एक 2 ते 3 मिनटं आपण टोमॅटो छान तेलावरती परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटामध्ये आपला टोमॅटो छान शिजला की आपण यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत आणि आलं लसणाची पेस्टही आपण तेलावरती 2 ते 3 मिनटं छान परतून घेणार आहोत. आता टोमॅटो कांदा छान परतला गेला की आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत. तर हे चिकन छान अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट झालेलं आहे. तर यामध्ये सगळे मसाले छान कोट झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आता चिकन मॅरिनेट केलेलं होतं त्या भांड्यात आपण छोटं अर्धं फुलपात्र पाणी घालून तेही आपण यामध्ये ओतणार आहोत. आता व्यवस्थित सगळं चिकन आपण या तेलावरती परतून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटोसोबत छान एकजीव करून घ्यायचं आणि साधारण 2 ते 3 मिनटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं, जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित एकजीव होतील. आता हे एकजीव झाल्यानंतर आपण यावरती एक प्लेट ठेवणार आहोत आणि साधारण 4 ते 5 मिनटं ह्या चिकनला आपण अशीच वाफ देणार आहोत. तर 4 ते 5 मिनटानंतर आपण ही प्लेट काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता याला छान असं पाणी सुटलेलं आहे. दही आणि मिठामुळे याला भरपूर सारं पाणी सुटतं. तर आता याच पाण्यामध्ये आपण या चिकनला एक शिट्टी करून घेणार आहोत. तर आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि आपण या कुकरची एक शिट्टी करून घेणार आहोत. व्यवस्थित एक शिट्टी झाली की गॅस आपण लगेच बंद करून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम लक्षात ठेवायचं, लो टू मीडियम ठेवायची. आपली एक शिट्टी झालेली आहे. गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि मी या कुकरची वाफ काढून घेणार आहे. जर वाफ नाही काढली तर आपलं चिकन जे आहे ते जास्त प्रमाणात शिजू शकतं. तर वाफ काढून घेतल्यानंतर आपण कुकरचं झाकण काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता जे चिकन आहे ते अजूनही उकळत आहे. तर आपण हे एकदा हलवून घेणार आहोत. तर चिकनला आपल्या भरपूर प्रमाणात पाणी सुटलेलं आहे. हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. गॅस आपण असाच चालू ठेवणार आहोत. आता यामध्ये हा तळलेला थोडासा कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. या स्टेजला तुम्हाला पुदिना आवडत असेल तर तुम्ही पुदिना घातला तरीही चालेल. आता हा कांदा आणि कोथिंबीर आपण पुन्हा एकत्र करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण जे तांदूळ भिजवून ठेवलेलं होतं त्यातलं सगळं पाणी निथळून हे तांदूळ आपण या कुकरमध्ये घालून घेणार आहोत. तर आता साधारण हे तांदूळ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 वाटी होते. तर आता या वाटीच्या प्रमाणातच आपण सगळं पुढचं प्रमाण घेणार आहोत. तांदूळ आपण आधी चिकनसोबत व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. 1-2 मिनटं तांदूळ या चिकनसोबत मस्त मिक्स करून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता की हे छान मिक्स झालेले आहेत. तर आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तर साधारण 2 वाटी तांदळासाठी आपण इथे 1.25 वाटीच पाणी घातलेलं आहे. कारण जे चिकनला पाणी सुटलेलं होतं ते भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे आपण इथे 1.25 वाटी पाणी घातलेलं आहे. 1.25 ते 1.5 वाटी पाणी तुम्ही घालू शकता. जेवढं आपण तांदूळ घेतले तो त्याच्या थोडंसं कमी आपण पाणी घातलेलं आहे. तर आता हे व्यवस्थित तांदूळ मिक्स झाले की यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीरही आपण यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि यानंतर आपण हा जो तळलेला कांदा आहे तो घालून घेणार आहे. तुम्ही या स्टेजला तुम्हाला आवडत असेल तर गावरान तूपही घालू शकता. पण ऑलरेडी आपण बिर्याणीमध्ये तेल जास्त घातलेलं त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केलेला नाही आहे. कुकरचं झाकण लावायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. लक्षात ठेवायचं 2च शिट्ट्या करायच्या. आपण शिजवताना एक शिट्टी ऑलरेडी करून घेतलेली आहे, नाहीतर मग जे आपली बिर्याणी आहे त्याचा गाळ जास्त होऊ शकतो. आता 2 शिट्ट्या झाल्यात. कुकर पूर्ण थंड झाला आहे. आपण कुकरचं झाकण काढलं आहे. मस्त अशी याला एक छान वाफ येते आणि तुम्ही पाहू शकता बिर्याणी आपली मस्त शिजलेली आहे. तांदूळ जो आहे तो छान मोकळा सळसळीत झालेला आहे. जास्त हलवायचं नाही, नाहीतर मग याचे तुकडे पडू शकतात. तर आता मस्त अशी ही बिर्याणी तयार झाली आहे. तर गरमागरम आपण ही सर्व करणार आहोत. तर तांदळाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण योग्य असेल तर कुकरमध्येही मस्त अशी सळसळीत बिर्याणी तुम्ही बनवू शकता. तुम्ही पाहू शकता ही मस्त शिजलेली आहे. याला छान अशी ग्रेव्ही झालेली आहे. मसालाही मस्त तयार झालेला आहे आणि ही झटपट बिर्याणी तुम्हीही अशी घरच्या घरी बनवू शकता. तर किती सोपी होती. याचं प्रमाण योग्य असेल तर बिर्याणी ही मस्त बनते. तर अशी ही बिर्याणी तुम्हीही एकदा घरी बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपीची लिंक तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. आखाड स्पेशल कुणाला झटपट बिर्याणी बनवायची असेल तर त्यांना ही लिंक नक्कीच उपयोगी पडेल. तर आपण पुन्हा भेटू अशाच एक झटपट बनणाऱ्या आखाड स्पेशल रेसिपीमध्ये. तोपर्यंत थँक्यू.